काय झालं की भाई ती थोडीशी बघण्यात आली मेंढी धाबा जायची खोली असते। महाराज की जय भवानी जय शिवाजी। बघा गडाची समोरची बाजू हात येऊन ठोकतो बरोबर, हात येऊन दगड ठोकतात। जय भवानी जय शिवाजी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। इथून या तलावातून कावडीने पाणी काढलं जायचं, हत्ती घोड्यां त्या ठिकाणी पाजलं जायचं। तो समोर आपण महाराज मला वाचवा राजे समोरच्या उंच भिंतीमधला गेट मेना गेट ही गडाची मागची बाजू समोरचा पालखी दरवाजा हे आडवी 6 राण्यांची 6 रूम राणी वसा। राणी वसाच्या समोर जे आपण असे जोते चबुतरे पाहतो याला दास दासींच्या क्वार्टर्स किंवा सर्वंट्स क्वार्टर्स म्हणतात। या नोकरांच्या थांबण्याच्या जागा होत्या। प्रत्येक राणी महाच्या समोर प्रत्येक राणीची नोकरांनी थांबायची। राणीला काही काम लागलं दासीला आतमध्ये बोलवलं, त्यानंतर काम सांगितलं जायचं। दासी वसा किंवा सर्वंट्स क्वार्टर्स म्हणतात। समोरच्या तुटलेल्या इमारती तुटलेल्या अवशेष पाहतो आपण। अष्टप्रधान मंत्रिमंडळ राजाचे 8 मिनिस्टर होते। मोरपंत पिंगले, अण्णाई दत्तो, आंबेराव मोहिते, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ विराजे। ऑफिस कार्यालय गावांचं 365 गड किल्ल्यांचे काठे यावर। आताच आपलं दिल्लीचं मंत्रालय 350 वर्षापूर्वी आपल्या राजाचं या ठिकाणी मंत्रालय अष्टप्रधान कार्यालय म्हटलं तर मिनिस्टर लोकांचं। समोर ते लोखंडी ग्रिलवर खड्डे दिसतात ना आपल्याला 22, 20, 15 फूट खोल आहे। धान्य कुठार धान्यांची प्याव कोकणात त्याला कणगी म्हटलं त्याच्यामध्ये धान्य ठेवलं। राजाच्या नंतर या गडावरती अनेक राजवटे अनेक सत्तल्या त्या लोकांनी याच्यामध्ये कैदी लोकांचा सल्ला केला। चोरी लबाडी पितृ 7 दिवस ते ठेवले जातात। 7व्या दिवशी त्यांनी गुन्हा कबूल नाही केला की गुंतामध्ये बांधलेले टकमटोकन करून। छत्रपती शिवरायांच्या काळात महाराज या ठिकाणी कैदी ठेवू शकत नव्हते। मंत्रालय राणी वसा राजाचा प्रशस्त राहत राजा आपल्या राजाचे कैदी साताऱ्यामध्ये वासोडा म्हणून किल्ल्यात त्याच्यावरती लिंगाणा किल्ल्यावरती कैदी। छत्रपती शिवरायांनी तर असा एक धान्य साठा केलेला गडाला खालून शत्रूंनी जर विळा मारला गडावरती सैनिक आहे एवढ्या सैनिकाला किमान 3 महिने धान्य पुरवठा साठा त्याला धान्य कुठे। सर्वात स्वराज्याचे जर धान्य कुठे पाहायचं म्हटलं तर कोल्हापूर मधला पन्हाळा किल्ला प्रचंड म्हणजे 3 कोठार आहेत। गंगा यमुना सरस्वती तिला अंबर खाना 52 फुटाची खोल आहे। त्याची पद्धत अशी वरून धान्य सोडलं जायचं खालून काढलं जायचं। रायगडावरती छोटेच धान्य छोटे धान्य कुठार वरून धान्य सोडलं जायचं वरून धान्य काढलं जायचं। राजाने जनतेला लागेल पुरेल एवढं अन्न धान्य सुद्धा गडावरती साठा करून ठेवलेला होता। पुरेल एवढी पाण्याची सुद्धा सुविधा करून। आता जर पाहायचं म्हटलं ना तुम्ही जिथे जेवण करणार तिथे पाणी 12 किलोमीटर अंतरावरती पिण्यासाठी आणलं जातं, परंतु गडावरती राजाने लागणारं पाणी लागेल एवढा अन्नाचा सुद्धा साठा केला। त्याला धान्य कोठार म्हटलं तर समोरचा उंच डोंगर त्याला गोहिरीचा डोंगर म्हटलं तर ना रायरीचा डोंगर। जेव्हा महाराजांनी राजधानी किल्ला निवड करण्याचं ठरवलं त्या डोंगराची सुद्धा पाहणी केली। त्या डोंगरावरती गेल्याच्या नंतर एका महिलेची तुटलेली बांगडी सापडली राजाला त्या ठिकाणी। राजाने विचार केला स्त्रीवर शत्रू काही राजधानी दृष्टिकोनातून त्याच्यावरती पठार कमी आहे आणि त्याच्यावरती पठार कमी असल्यामुळे सह्याद्री अटॅच आहेत म्हणून राजाने एकमेव डोंगर निवडला गेला। याच्याच मागे प्रतापगड महाबळेश्वर वगैरे आपल्याला या साईडला पाहतो। क्लायमेट व्यवस्थित आपल्याला दिसलं असतं तर आपण 1656 मध्ये जिंकून घेतली। ज्यावेळी जावळी जिंकली त्यावेळी गडाला रायरी म्हणायचे। हा डोंगर होते जे काही इमारती बांधकाम काही नव्हतं। हा डोंगर होता तो शिवरायांना फक्त ऐकून माहिती होता, कधी पाहिलं पण नव्हतं गडाला। पण महाराजांनी जावळी प्रांत जिंकलं आणि सरदार मोरोपंत पिंगळे, फिरोज इंदुरकर हे सगळे आमदार होते जी लोक रेग्युलर सोबत राहायची त्याच लोकांना जावळी प्रांतात घेऊन आलेले असे। पण एवढं घनदाट जंगल पाहून म्हणून गेले आजूबाजूच्या खिसा भू सोडलेली सापडे पण या जावळीच्या खोऱ्यात हत्ती सोडलेला सापडणं कठीण होईल। इतकं घनदाट जंगल अशा जावळीत कशी पूर्णपणे तळेकर सारखी रूम्स आहे। 10 बाय 10 ची रूम्स आहे। अंधार आहे वर डोंगर आहे। यालाच गुप्त खलबतखाना किंवा रत्नशाह छत्रपती शिवरायांना काही गुपित चर्चा करायची असते तर या ठिकाणी केलं जायच्या। रत्नशाह महाराजांच्या मूल्यवान वस्तू होतं याच ठिकाणी। दुसऱ्यांदा सुरतेवरती छापण्यातला जो काही खजिना सापडतो याच ठिकाणी महाराजांचे गुप्त हेर होते बाहेरचे नाही। 18 भाषा याच्या प्रत्येक गड किल्ल्यांच्या बातम्या आपल्या राज्याला याच ठिकाणी सांगितलं। अंधार ओटोगळ असल्यामुळे आपल्याला आतमध्ये जाता येऊ शकत नाही। आपण वाडा पाहिलाय
समोर जाऊन दरबार राज्याभिषेक झालं ठिकाण पाहायला जाऊया. मुळात छत्रपती शिवाजी महाराज की गडाची समोरची बाजू, त्याच्याच विरोध दिशेला आपल्याला उंच भिंतीमध्ये गेट पाहत होतो, त्याला मेना गेट म्हटलं तर गडाची मागची बाजू. रोपवे प्रकल्पाने गडावरती लोक एंट्री करतात ते या गेट मधून एंट्री करतात. 128 पायऱ्या खाली उतरून गेल्यानंतर रोपवे प्रकल्प आपल्याला पाहतो. मेना दरवाजा म्हटलं तर छत्रपती शिवरायांच्या राण्या किंवा राजघराण्यातल्या स्त्रिया सूर्योदय सूर्यास्त पाहण्यासाठी मेनाचा वापर करून घरातून येणं जाणं करायच्या, त्याला मेना गेट म्हटलं. समोरचा पालखी दरवाजा आपण पाहिला ना. शंका उपलब्ध होऊन मेना आणि पालखीचे काय प्रयोग होता. मेना ही पूर्ण पॅक बंदिस्त राहायची, मेना ही स्त्रियांसाठी वापरली जायची, पालखी ओपन राहायची, पालखी पुरुषांसाठी. पालखी दरवाजा ते मेना दरवाजापर्यंत आडवी भिंत, भिंतीला एकाला एक लागून 6 दालनं 6 रूम, याला राणी महल किंवा राणी वसा म्हणतात. तुम्हाला सर्वांना माहित असेल आपल्या राज्याला 8 राण्या, रायगडात 6 राण्या राहायच्या, रांगेमध्ये 6 राण्यांचे 6 रूम्स आहेत. प्रश्न उपलब्ध होतो की महाराजांचं 8 राण्या तर रायगडावरती 6 राण्या राहायचे, 2 राण्या कुठे राहायचे. त्यांची पट राणी सईबाई, त्यांचं राजगड किल्ल्यावरती निधन झालं महाराज त्यांच्या पूर्वी संभाजीराजे 2 वर्ष. इथे महाल बांधण्याचा काही संबंध नाही, सईबाई रायगड किल्ला काय पाहिलेलाच नाही. आणि पोतार आणि साहेब खाली पाचाड गावामध्ये राहायच्या, कारण की राष्ट्रमाता जिजामाता पाचाड गावामध्ये राहायची. जिजामातेनं उतरत्या वयानुसार या गडावरचं क्लायमेट वातावरण सन्न सजवायचं. छत्रपती शिवरायांनी 1 राणी आपल्या आईच्या शिवेसाठी, 6 राण्यांची रांगेमध्ये 6 राण्यांची नावं सांगतात. सहीबाई, सोराबाई, गुणवंतबाई, काशीबाई, उदाबाई, सकवारबाई, सगुनबाई, लक्ष्मीबाई अशी महाराजांची 8. प्रश्न उपलब्ध होते राजाने 8 राण्या कशासाठी केल्या. हिंदवी स्वराज्यापूर्वी सैनिक कमी होते, राजाने नामवंत सरदारांच्या मृत्यूतून आपलं सैनिक वाढवलं. मागाशी सांगितलं संपूर्ण इमारतीवरती छत होतं सागवानी लाकडं. सर आतमध्ये आपर नायाचे कुंभार, नऊची गोल आकाराची मातीची कौल होती. 1818 कडे इंग्रजांनी उद्ध्वस्त केला किल्ला, 11 दिवस जळून गेला. साहित्य भिंती मधोमध जोते पाहून आहे त्याचाच आपल्याला इतिहास समजला. दगडी काम एवढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातले, विटांचे कामे पेशव्यांच्या काळात. बांधकाम पॅकिंग करण्यासाठी चुना शिष्य फुल वापरून बांधकाम पॅकिंग केले. पहिला जोता पाहिला तर हा हॉल होता, मागचं बेडरूम, साईडला थंड हवेसाठी खिडकी, त्या साईडला तुमच्या 350 वर्षापूर्वीच्या टॉयलेट बाथरूमची रचना. आत्ताची इंडियन टॉयलेट 350 वर्षापूर्वी दगडामध्ये कोरलेली. आपण म्हणतो की इंग्रज विश्वकला आपली कॉपी पाहून नंतर इंग्रज सिनेमा तयार केले, आपण पाहिलेले आपण सर्वांना. आता आपण तिथून जाऊन पुढे जाऊन अष्टमन कार्यालय धान्यकुटार पाहायला जाऊया, नंतर आपण राजवाड्यात जाऊया. छत्रपती शिवाजी महाराज की जय.
लिंगाणा किल्ला पुणे जिल्ह्यामध्ये वेल्हा तालुक्यात आपल्याला पाहायचा. त्याच्यात उजव्या हाताला या साईडला त्रिकोण डोंगर सुरू का पहिला आपल्याला, त्याच्या मागे बघा एक उंच डोंगर पाहतो आपल्याला. तो राजगड महाराजांची पहिली राजधानी. 26 वर्ष राजगडावरती 10 वर्ष रायगडावरती महाराजांची राजधानी. तोरणा राजगड समोरच्या साईडला समाधीपासून आपल्याला लिंगाणा किल्ला सुद्धा. आपण इथून पुढे जाऊ मार्केट पूर्वीचं बाजारपेठ पाहून घेऊ. हर 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 जय भवानी, जय 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 भवानी. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती संभाजी महाराज